निर्भीड, निपक्ष व रोखठोक माध्यम आपला सह्याद्री न्यूज, आवाज जनहिताचा. नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. आता लक्ष्मण हाकेंचं विधान ऐकलं आणि अक्षरशः शॉक बसला की काय बोलतायत काय हे नेते. म्हणजे या लक्ष हाकेंनी लाज विकली आहे का काय. अहो, आता मी ते विधान त्यांचं ऐकलं हाकेंचं. अहो, तुम्ही ह्या सगळ्या आरक्षणामध्ये महिलांना का गोताय, का महिलांच्या विरुद्ध बोलताय. एवढं घाणेरडं तुम्ही महिलांच्या बाबतीत महिलांना टार्गेट करून बोलतायत. लाज वाटलं पाहिजे तुम्हा दोघांना की कोणत्या जातीतल्या महिला, कोणत्या लग्नाला, आमच्याकडे एवढी मुलं आहेत, तुमच्याकडे मुली द्याल का. अरे कुठं नेताय विषय तुम्ही आरक्षणाचा. हा काय चाललंय, म्हणजे कमरेखालचं राजकारण आहे, एवढं घाणेरडं राजकारण. लाज वाटली पाहिजे. तुम्ही ओबीसी नेते आहात, तुमच्या घरी माया बहिणी आहेत ना, आया बहिणी नाही आहेत का. हाकेजी, मला एक सांगा की हे असं विधान कुणाला पटतं का. महिलांना तुम्ही याच्या वेळामध्ये आता आरक्षणाच्या विषयामध्ये, आणि हे सगळं ऐकल्यावर आपलं महिला आयोग कुठं काळं तोंड करून बसलंय. का नाही त्यांना नोटिसा जाते. गेला पाहिजे ना महिला आयोगाकडनं नोटिसा की तुम्ही महिलांना का टार्गेट करताय, का महिलांना मध्ये आणतायत. आमच्या लेकी बाळी रस्त्यावर पडलेल्या नाहीयेत. लक्ष हाके आणि केदार लक्षात घ्या. आमच्या लेकी बाळी रस्त्यावर पडलेल्या नाहीत. ओबीसी असो, मराठा असो, कोणत्याही जातीची मुलगी महिला असो, त्याच्यावर राजकारण करू नका. तुमच्या पोळ्या राजकारणाच्या शेकू नका. आणि महिलांचा विषय हा अजिबात आरक्षणामध्ये आला नाही पाहिजे, हे पहिलं लक्षात ठेवा तुम्ही. दुसरी गोष्ट, महिला आयोगाने ताबडतोब ह्या दोघांना नोटिसा दिल्या पाहिजेत. काय करतोय महिला आयोग, कुठं काळू करून बसले तो. द्या ना नोटिसा दोघांना. महिलांच्या विरुद्ध बोलतायत ते. महिला आयोग आहे कशासाठी, महिलांची बाजू मांडण्यासाठी, मुलींची बाजू मांडण्यासाठी. काय करतोय महिला आयोग, का नुसतं आपला मिरवीच. कठीण चाललंय. आत्ताच यांना नोटिसा पाठवा, नाही तर उद्याच्या कोणत्याही राजकारणामध्ये महिलांना टार्गेट केलं जाईल. आणि म्हणूनच हे लक्षात आल्यानंतर मी हा व्हिडिओ बनवलाय. तेव्हा सर्व महिलांनी याचा निषेध केला पाहिजे. हे नेते नाहीयेत, ही नालायक लोक आहेत, नालायक.